लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शांतीनगर अतिक्रमण प्रकरण तापले. बिराड आंदोलनाच्या 8व्या दिवशी राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. अण्णासाहेब पठारे, बिपिन कटारे आणि प्रशांत खरात यांचा प्रशासनाला इशारा. नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरातील शांतीनगर येथे झालेल्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात एमआयडीसी मुख्य कार्यालय सातपूर येथे सुरू असलेले बिराड आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून आंदोलनाच्या 8व्या दिवशी विविध राजकीय व सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढताना दिसत आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब पठारे आणि युवा नेते बिपिन कटारे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी अण्णासाहेब पठारे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केलाय. अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस भूमिका प्रशासनाने घेतलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि त्यांच्या लढ्यात राष्ट्रीय रिपब्लिकन सेना खंबीरपणे सोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. युवा नेते बिपिन कटारे यांनी देखील आंदोलनकर्त्यांच्या भावना व्यक्त करत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी व्यापक करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आंदोलनस्थळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता आंदोलनकर्त्यांशी थेट चर्चा करावी व न्यायमार्ग काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान आंदोलनाच्या 8व्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. शांतीनगर येथील अतिक्रमण प्रकरणामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना न्याय मिळावा आणि प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे. सतत वाढत असलेला लोकसमर्थनाचा ओघ आणि विविध संघटनांचा मिळणारा पाठिंबा पाहता शांतीनगर अतिक्रमण प्रकरण आता अधिकच तापण्याची चिन्हे दिसत असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्याला साहेबांकडून काढून देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल मी महाराष्ट्र निर्माण सेना शहर अध्यक्ष आपले सुद्धा अण्णा कोंबडे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या आंदोलनाला महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने माननीय आरो साहेब, दीपक पाटील साहेब आपल्याला भेटायला आले आहेत. त्यांनी आपल्याला कागदपत्राचे जेही आवश्यक असतील ते अजून मदत करण्यास त्यांनी आश्वासन दिलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु एवढं सांगतो की जोपर्यंत आमच्या नागरिकांचा ठोस निर्णय लागणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालू राहील आणि आम्हाला आमच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी मदत करण्यासाठी जे महाराष्ट्र निर्माण सेना धावून आलेले आहे त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब, आपल्यामुळे जे आम्हाला जे कलेक्टर ऑफिस आम्हाला जमीन
आज आमच्या आमरण उपोषणास 8वा दिवस उगवला असून तरीही प्रशासनाने आमची दखल घेतलेली दिसून येत नाही. आज आमच्या मुलांच्या शाळा सुरू होतील. आदरणीय उदय सामंत साहेब, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध आमच्या मुलांना आम्ही पाजायचं का? तुम्ही तर आमचे घरे असंविधानिक पद्धतीने तोडण्यात आलेले आणि आम्हाला बेघर करण्यात आलेले, तरी आम्हाला तुम्ही कायद्यानुसार न्याय देणार का? ही मागणी आम्हाला ही मागणी आम्ही तुम्हाला रीतसर मागतो आहे आणि आम्हाला न्याय द्याल ही आम्हाला न्याय देणार ही आम्ही या ठिकाणी वेळ बघतोय. बघा, नाहीतर आमचा जीव देण्यास आम्ही तयार आहेत. आपण न्याय द्याल तर ठीक आहे, नाहीतर आमचा जीव घ्याल हीच आम्ही दिशा व्यक्त करतोय. आज या आंदोलनाचा 8वा दिवस उगवला असून आज अद्यापपर्यंत या शासनाकडनं कुठलाही निर्णय या ठिकाणी किंवा कुठल्याही आश्वासक असं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही. परंतु सर्व आंदोलनकर्ते हे संघर्षातून आलेले आहे, त्यामुळे जोपर्यंत आमच्या हक्काचं घर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे. आज 8 दिवस होणे 80 वर्षाचे आमचे गणेश खंदारे बाबा यांनी आज अन्नाचा एकही कण न घेता आजपर्यंत त्यांचं उपोषण सुरू आहे. त्याचबरोबर आमचे रवी वायरे आहे, यांचंही आमरण उपोषण आहे. परंतु या ज्या दीनदुबळ्या बहुजन समाजावर जो काही अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाचा निषेधार्थ आम्ही या MIDC प्राधिकरणाला, उद्योगमंत्र्यांना थोड्याच दिवसात आम्ही एक आंदोलनात्मक भूमिका घेऊन घेराव घालणार आहोत आणि त्यांना हा जाब विचारणार आहोत. तसंच या मतदारसंघाचा आमदार सरोजताई आहेर यांच्याही घरावर आम्ही मोर्चा घेऊन जाणार, जवाबदार आंदोलन करणार. कारण देवळली मतदारसंघ हा SC राखीव मतदारसंघ असून आमदार ह्या आमचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यासाठी त्यांना आम्ही निवडून दिलेला आहे. परंतु आमचा प्रश्न या आमदारताईने त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवला की नाही पोहोचवला याचा जाब आम्ही या आमदारताईंना विचारणार आहोत. येत्या 17 तारखेला आमदारताईंच्या घरावर भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने मी संदीप मोरे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवा आघाडी यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा आमदार सरोजताई आहेर यांच्या घरावर घेऊन जाणार आहोत. आणि ह्या 100 कुटुंबावर जो अन्याय झाला आहे त्यांना बेघर करण्यात आले. आज ॲडमिशनची वेळ आहे, आज पहिला दिवस होता. या ठिकाणावरून शालेय विद्यार्थी या ठिकाणी या रस्त्यावरनं तयारी करून आज शाळेत गेलेली आहे. अशी सगळी या ठिकाणची भयावह परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचं या सरकारला कुठलंही गांभीर्य नाही. त्यामुळे आम्ही या सरकारलाही जाब विचारू आणि सर्वप्रथम आम्ही या मतदारसंघाच्या आमदार यांना हा जाब विचारणार आहोत. जय भीम, जय संविधान, जय. मौजे अंबड गट नंबर 43 व 72 हा जो झोन आहे तो रेसिडेन्शियल झोन करावा. म्हणजे ज्या ठिकाणी आमची गोरगरीब जनता शांतीनगर झोपडपट्टीतील रहिवासी त्या ठिकाणी राहतात, तो जो झोन आहे तो रेसिडेन्शियल झोन म्हणून घोषित व्हावा व आहे त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला घरं मिळावी यासाठी गेल्या 8 दिवसापासून या उद्योग भवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात, भव्य प्रमाणात भीमसैनिक आमचे प्रशांत भाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आपण बघत असाल गोरगरीब जनता आहे, या ठिकाणी वृद्ध म्हातारे लोक आहेत, वृद्ध महिला आहेत आणि अत्यंत बघत असाल त्यांच्या प्रशासन कुठल्याच त्यांच्या वयाची दखल न घेता वारंवार चुकीचे आश्वासनं देत आहेत. तरी मी सरकारला इशारा देतो, यांच्या घरांचे जर लवकरात लवकर पुनर्वसन झाले नाही तर सर्व बिराड घेऊन आम्ही भवनाच्या आत देखील आंदोलन करण्यासाठी लवकरच येणार आहोत. आपण परिस्थिती बघत असाल, प्रत्येकाला या आंदोलनामुळे काही लोक आजारी पडत आहेत. हे बाबा 80 वर्षाचे बाबा आहे, 70 वर्षाचे लोक आहेत, या ठिकाणी आजारी पडलेले आहेत. वातावरण दूषित झालेलं आहे, पावसाचं वातावरण येत आहेत, लहान मुलांच्या शाळा उघडणार आहेत आणि सर्व लोक बेघर झालेले आहेत. म्हणजे सकाळी 5 ते 6च्या दरम्यान प्रशासन येऊन आमच्या गरीब जनतेला उठवण्याचं काम करत आहे. हे संविधानाच्या चौकटीत बसत नाही. कुठंतरी या लोकांनी ही जाण असली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात प्रत्येक नागरिकाला भारतात राहण्याचा अधिकार आहे आणि हे सरकार व हे प्रशासन आम्हाला हा अधिकार मिळवून देत नाही आहे. आमच्या भीमसैनिकांच्या वस्त्या मोडल्या जात आहेत, आम्हाला राहण्याचा कुठल्याही प्रकारचा ठाण ठिकाणा नाही आहे. त्याचमुळे आज आम्ही या उद्योग भवनाच्या समोर
गेल्या 8 ते 15 दिवसापासून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन मोठ्या तीव्र स्वरूपात करत आहोत। आम्ही संविधानिक मार्गाने अत्यंत आंदोलनाला रोज निवेदन देऊन साहेबांशी चर्चा करून या आंदोलन मंत्री असतील, उद्योग मंत्री असतील यांच्यासोबत चर्चा करून आम्ही हे त्यांना निवेदन देत आहोत। तरी सरकारला परत एकदा विनंती आहे, हा जो शांतीनगर येथील रहिवाशांना पुनर्वसन करावे, त्या ठिकाणी जो भूखंड आहे 5 एकरचा त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन जाहीर करावा, म्हणजे निवासी क्षेत्र जाहीर करून यांचे सर्वांचे पुनर्वसन करावं आणि गरिबांचा आशीर्वाद घ्यावा। नाहीतर भीमसैनिकांच्या स्टाईलने मंत्रालयात, उद्योग भवनात व संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसैनिक येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात घडल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रात यासाठी बोलतोय की या ठिकाणी प्रशांत खराताई यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि सर्व महाराष्ट्रातून पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। गोरगरीब जनतेच्या वस्त्या उजडलेल्या आहेत, त्यासाठीच भीमसैनिक या नात्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या आदेशाने आम्ही देखील अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेलं आहे। तरी लवकरात लवकर शासनाने या मागण्या पूर्ण कराव्या ही शासनाकडे अपेक्षा आहे, नाहीतर आमच्या पद्धतीने आम्ही तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाच्या तयारीत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.